मुंबईतल्या मुलुंडमध्ये बांधकामादरम्यान मेट्रोचा स्लॅब कोसळला. स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू तर 3-4 प्रवासी जखमी झाल्याची माहिती. अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी. संजय राऊतांकडून राहुल नार्वेकरांचा एक व्हिडिओ पोस्ट. विधानसभा अध्यक्षांसोबत ही हाणामारी कुठे झाली? तुम्ही सांगताय की मी सांगू? राऊतांचा खोचक प्रश्न. भाजप आमदार संजय केनेकरांच्या कार्यालयात बंदूक. भेटायला आलेल्या एका व्यक्तीच्या बॅगमध्ये बंदूक सापडल्यानं खळबळ. आमदार संजय केनेकरांच्या घातपाताचा संशय. शपथविधीपूर्वी सुनेत्रा पवारांनी शरद पवारांची भेट घ्यायचा प्रयत्न केल्याची माहिती. मुंबईला येण्यापूर्वी गोविंदबाग निवासस्थानी फोन, मात्र शरद पवार यांच्या कुटुंबियांकडून प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती समोर. शरद पवारांनी पुन्हा राज्यसभेवर जावं असं काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं मत. दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची पवारांना विनंती. तर एक उमेदवार राज्यसभेवर पाठवण्याइतकं महाविकास आघाडीकडे संख्याबळ. संजय राऊतांची माहिती. सहा दिवसांनंतर शरद पवारांना पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयातून डिस्चार्ज. पवारांची प्रकृती स्थिर, मात्र डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला. मंत्री नरहरी झिरवाळ सकाळपासून नॉट रिचेबल. मंत्रालयातील एसीबी ट्रॅपमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत. लाच प्रकरणी लिपिक राजेंद्र ढेरंगे अटकेत. अजित पवारांनंतर राष्ट्रवादीची सूत्र आता अमित शहांकडे. पटेल बोलतायत या अर्थी विलिनीकरण होऊ नये ही शहांची इच्छा. संजय राऊतांचा निशाणा. अखेर उपमहापौरांच्या दालनातला टिपू सुलतानचा फोटो काढला. हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर वाद टाळण्यासाठी फोटो हटवला. मालेगाव पालिकेत होता फोटो. परळीत महापशुधन एक्स्पोचं आयोजन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे यांची हजेरी. चर्नी रोड उड्डाणपुलासाठी भाजप आक्रमक. नवीन उड्डाणपूल उभारणीला विलंब होत असल्यामुळे आंदोलन. पालिकेच्या अधिकाऱ्यांना आंदोलकांनी घेरलं. मंत्री मंगल प्रभात लोढा, स्थानिक नगरसेवक आंदोलनात सहभागी. पुण्यातील वैष्णवी हागवणे हुंडाबळी प्रकरणी 6 आरोपींवर आरोप निश्चित. वैष्णवीचे पती शशांकसह सासू सासरे, दीर नणंद अटकेत. आरोपींवर हुंडाबळी, आत्महत्येला प्रवृत्त करणे, छळ, मारहाण असा आरोप. एसटी बसमध्ये चालक वाहकांचं ऑन ड्युटी मद्यप्राशन. परतवाडा पुणे बसमधील धक्कादायक प्रकार. मद्यधुंद बस चालकाचा खामगाव बस स्थानकात राडा. पुण्याच्या शिरूरमधील काळे कुटुंबियांवर काळाचा घाला. मध्यरात्री अपघातात 3घांचा मृत्यू. अद्याप कारण स्पष्ट नाही. कोकणासह विदर्भातही तापमान वाढणार. पुढील 3-4 दिवस तापमान 34 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राहण्याची शक्यता. भारतीय हवामान खात्याकडून इशारा. ईशान्य भारताच्या सुरक्षेत नवा अध्याय. चीनच्या सीमारेषेवर हवाई दलाचं शक्ती प्रदर्शन. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत राफेल, सुखोई विमानांची विशेष प्रात्यक्षिकं. रशियाकडून व्हॉट्सअॅपवर बंदी. व्हॉट्सअॅपने कायद्याचं उल्लंघन केल्याचा रशियाचा आरोप. तर आता सरकारी पाळत असलेले ॲप्स वापरावे लागणार. व्हॉट्सअॅपचं प्रत्युत्तर.